असणार। शेवटी त्यांना त्यांच्या मूल्य मौलवींना खुश करायचं आहे। मी हिंदुत्वाचा काम करणारा एक कार्यकर्ता आहे, हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून मला शिवाय देणं म्हणजे हिंदुत्वाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं काम तुम्हाला खटकतंय, ते पण बाळासाहेबांच्या मुलाला खटकतंय। जे बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या नेहमी पुरस्कार केला, मोठं केलं, त्यांच्या मुलाला कोण हिंदुत्वासाठी काम करताय, हिंदू समाजासाठी उभं राहतं म्हणून त्यांना खटकणं हाच तर बाळासाहेबांच्या विचाराचा अपमान आहे। तेच तर त्या उद्धव ठाकरेला कळलेलं नाहीये। ठाकरे ब्रँड संपला जे ओरड घालतायत, हिंदुत्वाची हात सोडलं म्हणूनच ठाकरे ब्रँडला हे दिवस दिसलेले आहेत। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाची साथ पकडून ठाकरे ब्रँड मोठा केला आणि नंतरच्या पिढीने हिंदुत्वाचा हात सोडला आणि म्हणूनच त्यांना आज ठाकरे ब्रँडची चिंता व्यक्त करायला लागते ना। असं आहे ना, स्वतःचा मुलगाच असा बाहेर निघाला असल्यामुळे ना त्यांना बाकी सगळे असेच दिसणार, पेंग्विन कोंबड्या हे असंच दिसणार। स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे, बाई आहे की पुरुष लोकांना कळत नाही। म्हणून आमचं तोंड उघडायला लावू नका, पहिला स्वतःची मुलाची अवस्था बघा। आणि हा राग माझ्यावर येणं अपेक्षित आहे ना, कारण का डिनोबद्दल मी माहिती देतोय, दिशा साल्ह्यांबद्दल सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून नितेश राणे खटकणारच तुम्हाला। स्वतःच्या मुलाचे थेरं अगर कमी केली असती, नाईट लाईफवर थोडा कंट्रोल ठेवला असता, तर हे आज एवढा शिवायशाप दुसऱ्यांना द्यायची गरज भासली नसती। म्हणून मला अभिमान आहे की मी हिंदुत्वाचं काम करतो, हिंदू समाजाचं काम करतो आणि म्हणून मूल्य मौलवींना खुश करण्यासाठी नितेश राणेवर टीका करायला लागते, हे माझ्यासाठी मेडल आहे ना। हिंदूच्या गब्बरची दखल घेतली की नाही। परंतु सातत्याने ते बाप बदलला असं म्हणतात, बाप बदलला म्हणून बोलतात की एक अहो, ज्याला उद्धव ठाकरेला ज्याला हा माहित नाही की त्याचा बाप सेल्युलर रोगला बसतो की 10